नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स UPSCच्या PIB लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 18 जून 2026चे प्रेस रिलीजेस आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी ही जी PIBची लेक्चर सिरीज आहे ती तुमच्यासाठी का महत्त्वाची असणार आहे ते मला तुम्हाला अगोदर स्पष्ट करायचं आहे. 3 गोष्टी आहेत. UPSCची जी प्रिलिम्स 2026 झालेली आहे तिच्यामध्ये PIBमधून खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते. UPSCची प्रिलिम्स झाल्यानंतर UPSCचे जे चेअरमन आहेत त्यांनी ट्विट करून UPSC कशामधून पेपर सेट करते त्याचे काही रिसोर्सेस मेन्शन केलेले होते आणि त्यामध्ये PIBचा प्रकर्षाने मेन्शन करण्यात आलेला होता. आणि ज्यावेळेस तुम्ही PIBच्या प्रेस रिलीजेस वाचणार आहेत, त्यांना स्टडी करणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी खूप सारं फॉर्डर मिळणार आहे. खूप सारा गव्हर्नमेंटचा डेटा, खूप सारे पॉईंट्स तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी या PIBमधून मिळणार आहेत. तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिली जी प्रेस रिलीज आहे ती आहे सहकारी बँकिंग साठी गव्हर्नमेंटने जो नॅशनल रोडमॅप तयार केलेला आहे, त्याचबरोबर सेंद्रिय उत्पादने आणि सहकारी निर्यातीसाठी जो रोडमॅप सरकारने बनवलेला आहे त्या रोडमॅपचा किंवा पथदर्शी आराखड्याचा आढावा आपले केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतलेला आहे. आता हा जो सहकारी बँकिंगसाठी जो पथदर्शी आराखडा तयार केलेला आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर सहकारी बँकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तंत्रज्ञान अंगीकारलं पाहिजे, सहकारी बँकांची सायबर सिक्युरिटी वाढवली पाहिजे, यासाठी हा नॅशनल रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेंद्रिय उत्पादने आणि सहकारी निर्यातीसाठी जो रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर आपली जी सेंद्रिय उत्पादने आहेत त्यांना चालना देणं आणि त्याचबरोबर सहकारी उत्पादनांची निर्यात व्यवस्था मजबूत करणं, यासाठी हा सेंद्रिय उत्पादने आणि सहकारी निर्यातीसाठीचा पथदर्शी आराखडा बनवण्यात आलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सहकारी बँकिंगसाठी जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे किंवा नॅशनल रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे त्याची माहिती आपण घेऊया. तर या रोडमॅपच्या अंतर्गत ज्या आपल्या सहकारी बँक आहेत त्या तंत्रज्ञानाच्या स्तरावरती व्यावसायिक बँकांच्या समतुल्य व्हाव्यात, यासाठी या सहकारी बँकांनी सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म, सायबर सुरक्षा प्रणाली आणि सामायिक सेवा लवकरात लवकर स्वीकारणं गरजेचं केलेलं आहे या नॅशनल रोडमॅपच्या अंतर्गत. त्याचबरोबर आता हे सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे नेमकं काय? सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा कॉमन डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे या ज्या आपल्या सहकारी बँक्स आहेत त्यांना उत्कृष्ट दर्जाचं डिजिटल बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करता यावं, या सहकारी बँकांना उत्कृष्ट दर्जाची सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करता यावी, यासाठी सरकारने सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत. आणि या सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी सहकारी बँकांनी लवकरात लवकर जोडले जाणं बंधनकारक केलेलं आहे. आता ग्रामीण सहकारी बँकांसाठी जो सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे सहकार सारथी. आणि या सहकार सारथी तांत्रिक परिसंस्थेशी सर्व ग्रामीण सहकारी बँकांनी जोडले जाणे आता आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारे ग्रामीण सहकारी बँकांसाठी सहकार सारथी कॉमन डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे ज्या नागरी सहकारी बँक आहेत, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहेत, त्यांना जो कॉमन डिजिटल प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला जाणार आहे तो या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डिजिटल कॉर्पोरेशनद्वारे प्रोव्हाइड केला जाणार आहे. म्हणून सर्व नागरी सहकारी बँकांनी या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी जोडले जाणे आवश्यक केलेले आहे. आता ही जी नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. ही NUCFDC
अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सना कॉमन डिजिटल प्लॅटफॉर्म तर प्रोव्हाइड करतेच, त्याचबरोबर लिक्विडिटी प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा NUCFDC करत असते. त्यानंतर आता जे सायबर फ्रॉड आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्या सायबर फ्रॉडमुळे होणारी जी फसवणूक आहे त्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांना उच्च दर्जाची सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी म्यूल हंटर AI आणि I4C यांचं एकत्रीकरण केले जाणार आहे. आता म्यूल हंटर AI काय आहे? सायबर फ्रॉडद्वारे जो पैसा गोळा केला जातो किंवा इतर फायनान्शियल फ्रॉडद्वारे जो पैसा गोळा केला जातो त्याचा ट्रेल नष्ट करण्यासाठी, त्याचे ट्रेसेस नष्ट करण्यासाठी असं त्याला वेगवेगळ्या बँकिंग नेटवर्कद्वारे त्याला पैसा तो फिरवला जातो आणि त्यानंतर तो एका ठिकाणी आणला जातो. तर ट्रेसेस नष्ट करण्यासाठी हे जे बँकिंग ऑपरेशन्स केले जातात त्यांना आयडेंटिफाय करण्याचं काम म्यूल हंटर AIद्वारे केलं जातं. त्यानंतर आपला जो I4C म्हणजेच इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर जे आहे ते आपल्या देशातील जे सगळे सायबर क्राईम्स आहेत त्यांच्याशी डील करण्याचं काम हे I4Cद्वारे केलं जातं. मग सायबर क्राईमच्या कंप्लेंट रजिस्टर करणं असो किंवा सायबर क्राईमद्वारे जो पैसा लुटला गेलेला आहे त्या पैशाचं ट्रेसिंग करणं, तो पैसा फ्रीज करण्याचं काम I4Cद्वारे केलं जातं. I4C वेगवेगळ्या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनच्या कोऑर्डिनेशनने काम करतं आणि ही जी I4C आहे ती आपल्या होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते. आणि हा जो म्यूल हंटर AI आहे तो आपल्या RBIची जी संस्था आहे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब तिने या म्यूल हंटर AIला डेव्हलप केलेलं आहे. आणि आता हे जे म्यूल हंटर AI आणि I4C आहे त्यांचं इंटिग्रेशन केलं जाणार आहे जेणेकरून आपल्या सहकारी बँकांना जास्तीत जास्त सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड केले जाईल आणि सायबर फ्रॉड जास्तीत जास्त प्रमाणात रोखले जातील. त्यानंतर आपली जी सहकार सारथी कॉमन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याने आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम सेवा आता सुरू केलेली आहे. आता ही आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम काय आहे? तुम्ही आधार नंबर आणि तुमचं जे बायोमेट्रिक आहे त्याच्या मदतीने काही बेसिक बँकिंग ऑपरेशन्स करू शकता. आता बेसिक बँकिंग ऑपरेशन्स कुठले? म्हणजे पैसे जमा करणे, पैसे विड्रॉ करणे किंवा ट्रान्झॅक्शनची पावती घेणे यांसारखे जे बेसिक बँकिंग जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्ही आधार एनेबल्ड पेमेंट सर्व्हिसच्याद्वारे करू शकता. त्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा तुमचा बँकिंग पिन याची गरज पडणार नाही. फक्त आधारच्या बेसिसवर तुम्ही हे बेसिक बँकिंग ऑपरेशन्स करू शकता. याला आपण म्हणणार आहे आधार एनेबल्ड पेमेंट सर्व्हिस आणि सहकार सारथीने ते आता ही सेवा सुरू केलेली आहे. त्यानंतर eKYC ही जी प्रगत तंत्रज्ञान आहे ते आता सध्या काही निवडक सहकारी बँकांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि ऑगस्ट 2026पर्यंत 100 सहकारी बँकांमध्ये हे eKYC सुरू करण्याचं लक्ष सरकारने ठेवलेलं आहे. आता हे झालं, ही जी माहिती पाहिली आपण ती माहिती आपण पाहिलेली आहे सहकारी बँकिंगसाठी जो नॅशनल रोडमॅप तयार केलेला आहे त्याच्याशी संबंधित. आता सेंद्रिय उत्पादने आणि सहकारी निर्यातीसाठी जो रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला NCOL आणि NCEL काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हे जे NCOL म्हणजेच नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि NCEL म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड या दोन्ही ज्या संस्था आहेत त्या नॅशनल लेवलच्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहेत. आणि ह्या ज्या नॅशनल लेवलच्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्या आपल्या किंवा केंद्रीय सहकारी मंत्रालयाने स्थापन केलेल्या आहेत
आणि यांची स्थापना जी झालेली आहे ती 25 जानेवारी 2023ला करण्यात आलेली होती. आता या NCOLचं काम काय आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड. जसं की याच्यामध्ये ऑर्गॅनिक्स लिहिलेलं आहे, म्हणजेच जी सेंद्रिय उत्पादनं घेतली जाणार आहेत फार्मर ऑर्गनायझेशन किंवा सहकारी संस्थाकडून, त्या सेंद्रिय उत्पादनांचं किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सची खरेदी करणं, त्यांचं संकलन करणं, परत त्यांचे टेस्टिंग करणं, त्यांचं सर्टिफिकेशन करणं आणि त्यांचं मार्केटिंग करणं, ही सर्व कामं नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेडद्वारे केली जाणार आहेत. आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडचं काम काय असणार आहे, तर आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील ज्या कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा फार्मर ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांनी जे उत्पादन घेतलेलं असणार आहे, त्यांनी घेतलेलं जे सरप्लस उत्पादन असणार आहे, त्यांचं एक्सपोर्ट करण्याचं काम हे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडद्वारे केलं जाणार आहे. आता हा जो रोडमॅप आहे त्याच्या अंतर्गत नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड सेंद्रिय शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून उत्पादनांची खरेदी वाढवणार आहे आणि त्याचबरोबर त्या उत्पादनांचं जे टेस्टिंग असणार आहे, सर्टिफिकेशन असणार आहे आणि मार्केटिंग लिंकेज जे असणार आहे ते मजबूत करण्याचं काम हे नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड करणार आहे या रोडमॅपच्या अंतर्गत. आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड ही जी संस्था आहे ती जागतिक बाजारपेठेत सहकारी उत्पादनांचा विस्तार करण्याचं काम या रोडमॅपच्या अंतर्गत करणार आहे. त्याचबरोबर इथे कोऑप मार्क नावाचं डिजिटल मार्केटप्लेस तयार केलेलं आहे आपल्या सहकारी उत्पादनांच्या विक्रीसाठी. आता या सहकारी उत्पादनांच्या विक्रीसाठी बनवलेलं हे जे कोऑप मार्क नावाचं डिजिटल मार्केटप्लेस आहे, त्याद्वारे आपल्या सहकारी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यांना एक मजबूत ब्रँड रेकग्निशन मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांची कॉम्पिटिटिव्हनेस किंवा स्पर्धात्मकता वाढणार आहे. त्यानंतर दुसरी जी प्रेस रिलीज आहे ती म्हणजे आपली जी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च याच्या अंतर्गत येणारी जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइलसीड रिसर्च ही जी इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटने डेव्हलप केलेली जी स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीशी संदर्भात ही प्रेस रिलीज आहे. जनरल स्टडीज पेपर 3मधला देशाच्या विविध भागातील प्रमुख पिके आणि पीक पद्धती, त्याचबरोबर तंत्रज्ञान मिशन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास व त्यांचे उपयोजन, हे जे जनरल स्टडीज पेपर 3मधले ॲग्रिकल्चर आणि सायन्स अँड टेकशी संबंधित जे टॉपिक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. आता कॉन्टेक्स्ट काय आहे, आपली जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड रिसर्च ही जी इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटने स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. आता ही जी स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी आहे तिला इंडियन पेटंटसुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि या स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजीमुळे होणार काय आहे, तर आपले जे पारंपरिक बियाणे आहेत त्यांना हवामान लवचिक वाणांमध्ये रूपांतर करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा यूज होणार आहे. आता ही स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी काय आहे, या स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपलं जे पारंपरिक बियाणं आहे ते क्लायमेट रेझिलियंट कशा प्रकारे होणार आहे आणि या टेक्नॉलॉजीमध्ये बायोपॉलिमर्सचा रोल काय आहे, बायोपॉलिमर म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे. तर सगळ्यात अगोदर बायोपॉलिमर म्हणजे काय, जसं की याच्या नावामध्येच आहे बायो म्हणजेच जैविक घटकापासून बनलेले पॉलिमर्स, म्हणजेच सजीवांच्या सेलपासून जे पॉलिमर्स बनवले जातात त्याला आपण बायोपॉलिमर असं म्हणणार आहे. पॉलिमर म्हणजे एक प्रकारची साखळी. जसं की आपण पाहिलं की DNA मॉलिक्युल्सची एक डबल हेलिक्स आकाराची जशी साखळी असते, त्याचबरोबर आपल्या सेल जे स्टार्च बनवतात त्याची जी साखळी बनते, तर अशा प्रकारचे मॉलिक्युल्सची जी साखळी असते जी सजीवांच्या सेलपासून बनलेली असते त्याला आपण म्हणणार आहे बायोपॉलिमर. आता या बायोपॉलिमरचा
या स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजीमध्ये कशाप्रकारे यूज केला जातो, तर हे जे बायोपॉलिमर्स आहेत त्याचं सोल्युशन घेतलं जातं सगळ्यात अगोदर. समजा हे बायोपॉलिमर्सचं सोल्युशन आहे आणि या बायोपॉलिमर्सच्या सोल्युशनमध्ये आपण पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे मॅक्रो न्यूट्रियंट्स आहेत, त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे पिकांच्या वाढीसाठी पोषक असतील, जे बियाणावरती येणारी जी कीड आहे त्यांना रोखून धरतील, अशा प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सुद्धा आपण या बायोपॉलिमर्सच्या सोल्युशनमध्ये ॲड करणार आहे. मायक्रो न्यूट्रियंट जे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते आपण या बायोपॉलिमर्सच्या सोल्युशनमध्ये ॲड करणार आहे. आणि अशा प्रकारे जे सोल्युशन तयार होईल त्यानंतर मग बायोपॉलिमर, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मॅक्रो न्यूट्रियंट्सचं हे जे सोल्युशन तयार होणार आहे त्याचं कोटिंग आपण आपल्या पारंपरिक बियाण्यांच्या भोवती देणार आहोत. आणि हे जे कोटिंग असणार आहे यामुळे होणार काय आहे, आपण आता या ज्या कोटिंग केलेल्या बिया ज्यावेळेस आपण शेतामध्ये पेरणार आहोत, तर हे जे बायोपॉलिमर्सचं आपण कोटिंग केलेलं आहे ते बायोपॉलिमर्सचं कोटिंग लगेच मातीमध्ये मिक्स होत नाही, ते बियाणांभोवती चिकटून राहतं. त्यामुळे हे बायोपॉलिमर्सचं कोटिंग बियाणांभोवती चिकटून राहिल्यामुळे त्याच्यामध्ये जे आपण ॲड केलेले मॅक्रो न्यूट्रियंट्स आहेत किंवा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा कंटिन्युअस पुरवठा या बियांना त्यांच्या वाढीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये होत असतो आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या वाढीला चालना मिळत असते या बायोपॉलिमर्सच्या कोटिंगमुळे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बायोपॉलिमर्स असतात ते मातीमधला जो ओलावा आहे तो शोषून घेतात आणि आपल्या ज्या बिया आहेत त्यांच्याभोवती ओलावा टिकवून ठेवण्याचं काम हे बायोपॉलिमर्स करत असतात. आता याचा फायदा काय होणार आहे, आपल्या देशातील बहुतांश शेती जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे आणि आता क्लायमेट चेंजच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पावसाची अनिश्चितता आहे, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. आता सध्याच्याच घडीला आपण पाहत आहोत की जून ऑलमोस्ट सरत आलेला आहे तरीसुद्धा पावसाचा अजून पत्ता नाही आणि लोकांनी ऑलरेडी पेरण्या केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी जे आता बी पेरलेलं आहे त्याचं ऑलरेडी नुकसान होत आहे आणि स्वाभाविकच या सगळ्याचा आता पुढच्या पिकांवर परिणाम आणि अर्थातच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. आणि याला टॅकल करण्यासाठीच ही आपली स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आलेली आहे. आपल्या देशातील जी बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे त्याला लक्षात घेऊन, त्याचबरोबर क्लायमेट चेंजला लक्षात घेऊन ही स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आलेली आहे. तर स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण ऑलमोस्ट सगळे पॉईंट डिस्कस केलेले आहेत, पण आर्टिकलमध्ये सुद्धा काही पॉईंट्स आहेत का ते पाहूया. तर हे जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या जे पारंपरिक बियाणे आहेत त्यांना पर्यावरणपूरक जैवविघटनशील पॉलिमरवर आधारित संरक्षण आवरणात ओढून घेते. आपले जे बायोपॉलिमर्स आहेत ते आपण सजीवांच्या सेलपासून बनवलेले बायोपॉलिमर्स आहेत आणि त्यामुळेच ते जैवविघटनशील असणार आहेत, पर्यावरणपूरक असणार आहेत. आणि या जैवविघटनशील बायोपॉलिमर्स मध्ये जे आपण न्यूट्रिएंट्स ॲड केलेले आहेत त्याच्या संरक्षक आवरणामध्ये बियाण्यांना वेढून घेतलं जातं या टेक्नॉलॉजीच्या मदतीने. त्याचबरोबर हे जे आवरण आहे ते बियाण्यांना सूक्ष्मजीव, मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स, जैविक कीड नियंत्रक घटक, त्याचबरोबर या प्लांट्सच्या ग्रोथला चालना देणारे घटक थेटपणे पुरवण्याचं काम या स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजीद्वारे केलं जातं. कारण हे जे कोटिंग आहे ते आपण डायरेक्ट बियांच्या भोवती लावतो, त्यामुळे बियांना डायरेक्ट
या सर्व गोष्टींचा पुरवठा होणार आहे आणि त्यांची ग्रोथ होणार आहे. आता ही जी स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजी आहे त्याचं ज्यावेळेस कोरडवाहू क्षेत्रामध्ये क्षेत्रीय प्रात्यक्षिक किंवा फील्ड एक्सपेरिमेंट करण्यात आला, त्यावेळेस असं आढळून आलं की जे भुईमूग आणि सोयाबीनचे जे उत्पादन आहे त्यामध्ये 30% वाढ पाहायला भेटलेली आहे. त्यामुळे याची जी एफिकसी आहे ती सिद्ध होते या स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजीची. त्यानंतर पिकांचा जो सुरुवातीचा टप्पा आहे त्यामध्ये मुळांचा विकास, रोपांची ताकद जी आहे ती वाढवून, अनिश्चित मान्सून, खंडित दुष्काळ आणि जमिनीतील ओलाव्याची तीव्र कमतरता या काळात पिकांचा जगण्याचा दर लक्षणीयरित्या वाढवला जातं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे जे कोटिंग आहे बायोपॉलिमर्सचं ते जमिनीतला ओलावा शोषून घेऊन त्या ओलाव्याला त्या बियाण्यांच्या भोवती तो ओलावा धरून ठेवतो. एक प्रकारे स्पंजसारखं काम करतं. त्यामुळे पिकांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या पिकांच्या मुळांचा विकास किंवा रोपांची ताकद वाढवली जाते. मायक्रोन्यूट्रन्स आणि मॅक्रोन्यूट्रन्स आणि जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा यूज करून. आणि सुरुवातीच्या काळात जरी दुष्काळ असेल किंवा पाऊस कमी पडत असेल तरीसुद्धा या पिकांच्या वाढीला चालना देण्याचं काम या स्मार्ट सीड कोटिंग टेक्नॉलॉजीद्वारे केलं जाणार आहे. आणि आपल्या भारतातील जी जमीन मुख्यतः रेनफेड ॲग्रिकल्चर आहे, म्हणजेच पर्जन्य आधारित कृषी क्षेत्र आहे, आणि जे आता सध्या होत असलेलं जे क्लायमेट चेंज आहे, या सगळ्यांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेक्नॉलॉजी विकसित करण्यात आलेली आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती तृणधान्य, कडधान्ये, तेलबिया, फायबर पिके, फलोत्पादन यांसारख्या विविध पीक पद्धतींमध्ये यूज केली जाऊ शकते. UPSCच्या पूर्वपरीक्षेचं बदललेलं स्वरूप, त्याचबरोबर मुख्य परीक्षेच्या आन्सर रायटिंगमध्ये PIBद्वारे होत असलेला जो फायदा आहे तो लक्षात घेता PIB करणं आता खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आमचा हा इनिशिएटिव्ह जर तुम्हाला आवडत असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा. या लेक्चरची जी PDF ची लिंक आहे ती तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल.